श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना, रोजचं जगणं जगत असताना आपण नेहमी विचारपूर्वक वागायचं असतंय. आपल्याला माहिती आहे, कर्णाच्या रथाचं चाक हे जेव्हा जमिनीत अडकलं तेव्हा तो रथातून खाली उतरला आणि ते चाक तो ठीक करायला लागला. त्यावेळी तो शस्त्राशिवाय होता. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला ताबडतोब बाणानं कर्णाला मारण्याचा आदेश दिला. अर्जुनानं परमेश्वराच्या आदेशाचं पालन करून कर्णाला लक्ष्य केलं आणि एका मागून एक बाण सोडत राहिला आणि कर्ण जमिनीवर पडला. मृत्यूपूर्वी जमिनीवर पडलेल्या कर्णानं भगवान श्रीकृष्णाला विचारलं, हे परमेश्वरा, तूच आहेस का? तू दयाळू आहेस का? हा तुझा न्याय आहे का? निशस्त्र माणसाला ठार मारण्याचा आदेश आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले, हा, आठवतंय का, जेव्हा अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हा देखील चक्रव्यूहात निशस्त्र झाला होता ना, जेव्हा सर्वांनी मिळून त्याचा निर्गुणपणे वध केला होता आणि तेव्हा तूही त्यात होतास, तेव्हा तुझं ज्ञान कुठं होतं रे कर्णा? हे कर्माचं फळ आहे आणि हा आहे माझा न्याय. म्हणून श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना विचारपूर्वक वागायचं असतंय. आज जर तुम्ही एखाद्याला दुखावलं असेल, त्यांचा अनादर केला असेल, कोणाच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला असेल, तर तेच कर्म भविष्यात आपली वाट पाहत असतं. श्रोते हो, जसं कर्म असतं तसं त्याचं फळ मिळत असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नशीब लागतं अशी व्यक्ती भेटायला जे रागावते पण, रुसते पण, चिडते पण, समजून पण घेते, काळजी घेते आणि प्रेम पण खूप करते. एका यशस्वी दिवसामाग संघर्षाची, त्यागाची ही अनेक वर्षे असतात. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. कोणाचेही कट्टर समर्थक किंवा कार्यकर्ते होण्या अगोदर स्वतःच्या घरचे चांगले करते धरते व्हा. तुम्ही आतून पॉझिटिव्ह आहात याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे काही घडतंय त्याचा तुम्ही स्वीकार करता आणि स्वतःला पुढे घेऊन जाणं हेच अंतिम ध्येय ठेवता. आयुष्यात नातं हे काही असो, ते मोठमोठ्या गोष्टी बोलून होत नसतं. ते नेहमी छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊन अधिक घट्ट होत असतं. काहीही झालं तरी आपला यशाचा मार्ग हा सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावं ठेवली, काही हो, चांगल्या कामात निर्लक्ष व्हा. फक्त ध्येय गाठणं लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी, ध्येय गाठायचं म्हणजे गाठायचं. कोणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कोणी किती केलं हे लक्षात ठेवलं की जगणं अगदी सोपं होतं. प्रत्येक प्रयत्नात आपण यशस्वी होऊ शकतोच असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हे मात्र प्रयत्नच असतो. शिक्षण हे माणसाला निर्भय बनवतं, त्याला एकतेचा धडा शिकवतं, त्याला त्याच्या हक्काची जाणीव करून देतं आणि त्याच्या हक्कासाठी
संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. मोकळीक ही कितीही मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल ठेवायचाच असतो. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक ही तुम्हाला पावलोपावली भेटतील. 1.5 पैसा जवळ आला म्हणजे 1.5 कोटी आल्यासारखं वागू नका. ही जिंदगी खूप छोटी आहे. कधी ओहोटी लागेल हे कळणार सुद्धा नाही. हक्काच्या माणसाकडून हट्टानं मागून घ्यायचं असतं. मग ते विश्वासाचे 7 असू दे, प्रेमाचे 4 शब्द किंवा मग कोणतीही मोठी गोष्ट. स्टँडर्ड असणं हे कपड्यात नसतं तर विचारात असतं. आणि साधं राहणं हे दिसण्यात नसतं तर ते वागण्यात असतं. जीवनाच्या प्रवासात आपण त्याच वेळी सक्षमपणे उभं राहू शकतो ज्या वेळेस आपण स्वतःच्या समस्येवर स्वतःच तोडगा काढतो. समजदार व्यक्ती ही कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही. ज्याचं मन सुंदर त्याचं ध्येय सुंदर, ज्याचे विचार सुंदर असतात त्याचं वागणं बोलणं आणि जगणंही सुंदर असतं. आयुष्यात ज्या कामाची भीती वाटते ते काम नक्की करा, कारण भीती तुम्हाला संकटावर मात करायला शिकवत असते. आपुलकीच्या शब्दाने माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या स्पर्शानं मनातील आजार बरा होतो. आपुलकीच्या सहवासानं मन निरोगी होतं. आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनानं कधीच आजारी पडत नसतो. अपेक्षा या नेहमी स्वतःकडूनच करायच्या असतात. पूर्ण झाल्या तर आनंद मिळतो आणि पूर्ण नाही झाल्या तरी कोणावर रोष नसतो. आजकाल जळणारे हे भरपूर झालेत, त्यांना जळू द्या. आपल्या सोबत साथ देणारे भरपूर मित्र आहेत, हे त्यांना कळू द्या. फक्त स्वतःचं वेगळेपण जपायचं. लोक हसतील हे ठीक आहे, कारण लोकांचं कामच असतं हसणं. आई जे बनवेल ते चुपचाप खात जा, कारण काही लोकांजवळ जेवण तरी नसतं किंवा आई तरी नसते. जेवढ्या जास्त अपेक्षा तेवढं जास्त दुःख. गरज ही प्रत्येकाला पडते. विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती हे ऐकायला लावते. माणुसकीचा काळ गेलाय आता. हल्ली नाती ही व्यवहारानं आणि स्वार्थानं जोडली जातात.